नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत डॉक्टर रवींद्र शिवशंकर अरळी, केंद्रीय संचालक सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली व जत तालुका भाजपचे ज्येष्ठ नेते माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहे. आज त्यांचा वाढदिवस, आज त्यांचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस संपन्न होत आहे. माझ्या समवेत या ठिकाणी ते उपस्थित आहेत. साहेब नमस्कार. 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 आज तुमचा वाढदिवस संपन्न होत आहे. गेल्या 25 ते 30 वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये तुम्ही एक उत्तुंग भरारी घेतलेली आहे. तुमची सुरुवात कधी झाली? मी मिशन हॉस्पिटलमध्ये MD गायनेक स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणून उत्तीर्ण झाल्यानंतर 1990 साली जतमध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस चालू केली. त्यावेळी जत आणि परिसराची ती गरज होती आणि जवळजवळ आज 34 वर्ष मी जतमध्ये एक स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. तर 1990 साली एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरुवात केली. निगडी रोड, निगडी कॉर्नरला ते माझं हॉस्पिटल होतं. बऱ्याच जुन्या लोकांना ते सगळं माहिती आहे आणि तिथून 10 रुपये कन्सल्टिंग फी ह्या माफक अगदी कमी दरात तुम्ही सुरू केली. आम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर हळूहळू डेव्हलप करत साधारण 1995 साली मग पुढचं हॉस्पिटल आम्ही बांधून नवीन जागेत आलो. नवीन जागेमध्ये 40 बेडचं हॉस्पिटल करून मी स्थलांतरित झालो. त्यानंतर हॉस्पिटलचं काम करत असताना वेगवेगळ्या सामाजिक कार्यात तुम्ही काम करत करत तुम्ही लायन्स क्लबची स्थापना केली. तो काळ कसा होता आणि लायन्स क्लबच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपल्या तालुक्यामध्ये काम झालं? लायन्स क्लबची स्थापना करण्याच्या मागे भूमिका अशी होती की जतमध्ये नीड बेस्ड ॲक्टिव्हिटी म्हणजे खूप समाजाच्या गरजा होत्या. अगदी त्यामध्ये वृक्षारोपण असू देत, आरोग्य शिबिर असू देत. त्या काळी लोकांना एड्स आजार जो मोठ्या प्रमाणात त्या काळात होता, 1995-96 काळी एड्सच्या आजाराबद्दल गैरसमजुती खूप होत्या आणि ते दूर करण्याच्या दृष्टीनं एक मला व्यासपीठाची गरज होती आणि ते व्यासपीठ मला लायन्स क्लबच्या माध्यमातून मिळालं. मग लायन्स क्लबच्या माध्यमातून विशेषतः तुम्ही त्यावेळी होताच माझ्याबरोबर, तर जवळजवळ संपूर्ण तालुक्यातून 300 ते 400 व्याख्यानं प्रत्येक गावामध्ये जाऊन, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन, प्रत्येक वस्तीमध्ये जाऊन आम्ही ते देऊ शकलो आणि त्याचा उपयोग समाजामध्ये निर्माण होणारी भीती, अंधश्रद्धा एड्सवरची आणि गैरसमजूत हे आम्ही दूर करण्यास लायन्स क्लबचा आम्हाला खूप मोठा उपयोग झाला. विशेषतः त्यावेळेचे सर्व डॉक्टर मंडळी माझ्याबरोबर होती आणि अनेक चार्टर मेंबर म्हणून, म्हणजे त्यामध्ये ज्या प्रभू जालवादी असतील, भरत हेशी असतील किंवा डॉक्टर राजेंद्र माळी असतील, डॉक्टर किट्टक असतील, बरेच लोक आपल्याबरोबर त्यासाठी ते स्वतःहून काम करत होते, सामाजिक कार्य. एडच्या व्याख्यानबरोबर तुम्ही हळूहळू प्रॅक्टिसनंतर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 500 ते 600 व्याख्यान वेगवेगळ्या विषयावर दिलेले आहेत. हो. त्यामध्ये काय कसा अनुभव आला तुम्हाला? मग लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली, व्यासपीठ मिळालं. त्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व विकास हा एक विषय घेतला मुलांसाठी, वयात येताना हा विषय मुलींसाठी घेतला. त्याबरोबर कम्युनिकेशन स्किल. बऱ्याच वेळा आपला प्रॉब्लेम असा होता की आपलं कम्युनिकेशन कमी पडतं, संपर्क कमी पडतो, देहबोली आपली बरोबर होत नाही. त्यासाठी जाणीवपूर्वक या विषयावरची व्याख्यानं चालू केली आणि विशेषतः पुण्यापासून, मुंबईपासून ते मालवण आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे सगळे प्रदेश आम्ही विशेषतः कव्हर केले आणि विशेषतः कोल्हापूर असतील सगळे जिल्हे कव्हर झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रभर जवळपास 1000च्या वर व्याख्यानं मी देऊ शकलो. तुम्ही अनेक शाळेत व्याख्यान दिले, अनेक शाळेत दिले, कॉलेजमध्ये दिला आणि लोकांचा तो असा छंद झाला. त्यानंतर तुम्ही काही पुस्तक लिहिले. हो. ते कोणती? समाजामध्ये जे गैरसमज असतात एखाद्या आरोग्याबाबत हे सातत्यानं वाढत असताना मला दिसले
8व्यात जन्माला आलेलं मूल जगत नाही आणि 7व्या जन्माला आलेलं मूल जगतं, हे एक मोठी अंधश्रद्धा समाजात होती. आणि अनेक अशा अंधश्रद्धा समाजात बाळणपणाशी रिलेटेड असू देत किंवा इतर ठिकाणी रिलेटेड असू देत असल्यामुळं आम्हाला पेशंटना काय सांगायचा हा विषय होता. त्यासाठी माझ्या अनुभवातून समज गैरसमज एक पुस्तक लिहिलं आणि बऱ्याच वेळा माता मृत्यू होण्याचं कारण समाजामध्ये खूप फारसं माहीत नाही. मग ते माता मृत्यू कशा पद्धतीनं होतं ह्याच्यावरचं एक पुस्तक आणि असं घडलं असं एक पुस्तकाचं नाव आहे. ते पुस्तक लिहू शकलो आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी मिळून माझं अनुभव कथन ते जजभूषण या पुरस्कार त्या पुस्तकातून लोकांनी त्यांची मतं माझ्याबद्दलची मांडली. आता एक नवीन पुस्तक माझं येते 100 डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र मधल्या 100 व्याख्यांचं एकत्रीकरण केलेलं पुस्तक उद्याच ते रिलीज होते. वाढदिवसाच्या आजच ते रिलीज होते आणि ते पण माझं हे 4थं पुस्तक येईल. आणि अशा पद्धतीचं थोडंसं तुम्ही त्यातून एक पुस्तक कन्नडमधनं पण प्रसिद्ध झाले आणि त्याला सुद्धा मागणी प्रचंड आहे. ते कशी म्हणजे कल्पना सुचली? कल्पना म्हणजे कानडी भाषेमध्ये पण मी व्याख्यानं देतो. चडचणला पहिल्यांदा मी व्याख्यानं दिलं. त्यानंतर मी भाग्यवान समजतो की सिद्धेश्वर महास्वामीजींचे जिथं जिथं मठ आहेत जवळजवळ 40-45 मठ या मठामध्ये जाण्याचा आणि तिथं माझ्या व्याख्यान देण्याचा आहारावरचं व्याख्यान देण्याचे खूप चांगले मला संधी मिळाली. त्याच्यामध्ये ऐनापूर असू दे, ककमरी असू दे, मालगाव असू दे, बालगाव असू दे, सगळ्या ठिकाणी जाऊन व्याख्यानं देऊ शकलो आणि स्वतः सिद्धेश्वर स्वामीजींच्या उपस्थितीत व्याख्यान देण्याची संधी मला मिळाली आणि त्यांचे खूप असे आशीर्वाद त्या व्याख्यानानंतर मला मिळाले की खूप चांगलं तुम्ही बोलताय आणि हे बोलत राहा. अशा पद्धतीचं एक आशीर्वादाची थाप स्वामीजींनी मला दिली. मला म्हणतोय आयुष्यातला मोठा अच्युत आनंदाचा क्षण मी समजतो. तुम्ही एवढे पेशंट सांभाळताय, दररोज 200-300 पेशंट सांभाळत, हे कसं मॅनेज करताय तुम्ही? टाइम मॅनेजमेंटवर पण मी व्याख्यान देतो. टाइम मॅनेजमेंट हे अत्यंत गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे, कुठल्या गोष्टीला आपण तिथं नाही म्हणता यायला पाहिजे, हे ज्याला कळतं तो ह्या अशा बऱ्याच गोष्टी टाइम मॅनेजमेंटच्या उद्देशानं हे होऊ शकतं. म्हणून टाइम मॅनेजमेंटवरची अनेक पुस्तकं वाचली आणि त्याचा फायदा निश्चित मला हे सगळं नियोजन करण्यामध्ये झालं. तुम्ही हे करत असताना हॉस्पिटल तुम्हाला लहान झालं, त्यानंतर तुमच्या डोक्यात कल्पना आली की आपण एक मोठं हॉस्पिटल करूया आणि तिथं सगळ्या सुविधा देऊया. यासाठी तुम्तुम्ही मोठं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची सुरुवात केली. ते कधी सुरुवात केली आणि कशा? साधारणपणे 2008 साली 2008च्या सुमारास असं लक्षात आलं की डोळ्याचे डॉक्टर इथं थोडेसे कमी आहेत. त्यानंतर MD मेडिसिनचे अजून डॉक्टरची गरज आहे. कान ना घासा तज्ञ कोण नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या फॅकल्टीचे आणखीन डॉक्टर इथं जतमध्ये एकत्र येणं आणि इथं राहणं शक्य वाटत नाही. म्हणून आपण एक संधी करून देऊ म्हणून एक साधारण 200 बेडचं एक हॉस्पिटल आम्ही म्हणजे ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून त्याची सुरुवात केली. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये डोळ्याचे ऑपरेशन व्हायला लागले, काना घशाचे ऑपरेशन व्हायला लागले. त्याच्यानंतर आता तरी पंचकर्म चालू केलं आम्ही. कमी दरामध्ये लोकांची सोय झाली. हो, कमी दरामध्ये वेगवेगळ्या स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र सोडून बाकीचे जे लोकांचे विषय होते ते पण आम्ही सोडवू शकलो. आणि त्यानंतर सिरियस पेशंटना कुठं पाठवायचा हा एक मोठा प्रश्न होता. म्हणून मग मिरजेला आम्ही एक 250 बेडचं हॉस्पिटल सिनर्जी म्हणून त्याचीही सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदा माझं हॉस्पिटल झालं, त्याच्यानंतर ट्रस्टचं 75 बेडचं हॉस्पिटल झालं, त्याच्यानंतर ते 150 बेडचं मल्टी स्पेशालिटी झाली, त्यानंतर 250 बेडचं मिरजेला झालं. आता जवळजवळ 500 बेडचं हॉस्पिटल मी एकत्रितरित्या चालवतोय आणि अनेक लोकांना अनेक पद्धतीनं सेवा देतो. हे करत असताना हॉस्पिटलशी अनेक लोकांशी तुमचा चांगला संबंध आला, पालकाशी संबंध आला. त्या पाल्यांना शैक्षणिक सुविधा चांगल्या मिळाव्यात हे तुमच्या डोक्यात आलं आणि वेगवेगळे शैक्षणिक दालन तुम्ही या तालुक्यात सुरू केलेले आहेत. ते कुठले आहेत? विशेषतः काय झालं की इथं पेशंट भरपूर होते, त्यामुळं खरं नर्सिंग स्टाफ मिळत नव्हता. त्यामुळे आम्ही 2005 आणि 2006 साली अगदी 2 खोल्यामध्ये नर्सिंग कॉलेजची सुरुवात केली. की माझ्या डोक्यात काय साक्षीदार आहे. हां,
आणि वेल क्वालिफाईड स्टाफ जर मिळाला तर पेशंटची गैरसोय होणार नाही. या माध्यमातून नर्सिंग कॉलेज त्या काळामध्ये जत सारख्या दुष्काळी भागामध्ये नर्सिंग कॉलेजची सुरुवात केली. तिथून JNM कोर्स चालू केला. ANM कोर्स हा पहिला, त्यानंतर JNM कोर्स, त्यानंतर BSc नर्सिंग, त्याच्यानंतर पोस्ट बेसिक नर्सिंग, की जेणेकरून आता आमच्या हॉस्पिटलला नर्सिंग स्टाफ तर खूप ॲडिक्वेट आहे. तेवढंच नाही, आम्ही जतवाले इतर जिल्हा लेवलला नर्सिंग विद्यार्थी पुरवतो. म्हणजे मोठ्या मोठ्या जिल्हा लेवलला जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलला नर्सिंग मुली आणि नर्सिंग विद्यार्थी हे कॅम्पस सिलेक्शन होऊन तिथं काम करतात. म्हणजे हे मी करू शकलो. म्हणजे जतमधून लोक बाहेरचे लोक जतमध्ये यायला लागले की तुमची मुलं आमच्याकडे पाठवा, एवढं त्यांना ट्रेन करू शकलो. आणि त्यामुळं एक आम्हाला सुद्धा नर्सिंग स्टाफ ॲडिक्वेट मिळत गेला. आणि त्याचबरोबर मग मी आता पेशंट आहेत, नर्सिंग स्टाफ आहे, डॉक्टर कमी पडायला नकोत म्हणून MBBS नंतर CPS म्हणून एक जो कोर्स पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूशन चालू केलं. आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून नीट परीक्षा दिल्यानंतर सिलेक्ट होऊन वर्षाकाठी 8 विद्यार्थ्यांचे ऍडमिशन व्हायला लागले. 2 वर्षे हे राहायला लागले. 16 विद्यार्थी इथे शिकायला लागले. आणि हे 16 डॉक्टर, त्यानंतर नर्सिंगचा सगळा स्टाफ, नंतर स्वतः मी आणि नंबर ऑफ पेशंट, हे असं एकमेकांना पूरक सुद्धा फायदा रुग्णांना चांगला झाला. आणि असं पूरक वातावरण तयार झाल्यामुळं खूप आम्ही रुग्ण बरे करू शकलो. आतापर्यंत विषय सांगायला हरकत नाही, 9 लाख OPD मी करू शकलो. त्या बात आहे. आणि 3 लाख लोकांना इंडोर म्हणजे ऍडमिट होऊन गेले. एवढं मोठं काम फार त्या तालुक्यातनं झालं. त्यानंतर तुम्ही इंग्लिश मिडियम स्कूल सुरू केले, त्याचा काय अनुभव आहे? त्याचा अनुभव असा पडला की आमची मुलं लहान होती, त्यावेळी त्यांना कुठं शाळेत घालायचा प्रॉब्लेम होता. इंग्लिश मिडियम शिवाय पुढे MBBS MD किंवा आणखीन काय, ह्याला इंग्लिश हे बेस पक्का पाहिजे हे डोक्यात असल्यामुळं आमची जरी मुलं शिकली नाहीत तर दुसऱ्यांची मुलं तरी इंग्लिश मिडियममध्ये शिकावीत आणि हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये हे पुढे उत्तीर्ण चांगल्या पद्धतीनं व्हावीत ही भावना ठेवून मी इंग्लिश मिडियम स्कूल चालू केलं. आणि त्याला तर रिस्पॉन्स इतका चांगला मिळाला तर 700 इतका विद्यार्थी शिकतात. आणि आत्तापर्यंत रेकॉर्ड असा आहे की आम्ही गेले 6-7 वर्ष 10वीची जी बॅच आहे ती 100% तालुक्यामध्ये 100% आहे. आणि 10वीच्या बॅचमध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक वेळी आमचा विद्यार्थी टॉप आहे. प्रथम क्रमांक आमच्याच विद्यार्थ्याचा येतो. मग हे चांगलं काम आम्ही करू शकलो. आणि नर्सिंगचे पण विद्यार्थी युनिव्हर्सिटीत यायला लागले. आणि आता BAMS कॉलेज चालू केलं त्यानंतर की लक्षात आलं की इथं गेल्या अनेक वर्षापासून BAMS कॉलेजची गरज होती. आणि बृहत आराखड्याप्रमाणे BAMS कॉलेज काढण्यासंदर्भात खूप वेळा पेपरमध्ये ह्याच्यामध्ये जाहिराती येत होत्या. मग आपण विचार केला की बाबा इथं आपण सगळे BAMS डॉक्टर, विशेषतः डॉक्टर खोत असतील, जिरंगलीकर असतील किंवा डॉक्टर भोसले असतील, या सगळ्यांच्या मदतीनं सहकार्यातून आम्ही BAMS कॉलेज सुद्धा 2 वर्षापूर्वी चालू केले. किती विद्यार्थी? 100 विद्यार्थ्यांची कॅपॅसिटी शिकतात. एवढं सगळं वैद्यकीय क्षेत्र असो किंवा शैक्षणिक क्षेत्र हे काम करत असताना सरकारी क्षेत्रामध्ये सुद्धा तुमचं अतिशय काम चांगलं सुरू झालं. पहिल्यांदा तुम्ही 2003 साली धनलक्ष्मी पतसंस्था सुरू केले. त्यानंतर सांगली अर्बन बँकेचं तुम्ही संचालक म्हणून निवडून आलात, व्हाईस चेअरमन झाला, आता परत संचालक आहे. तो काय अनुभव असेल? त्याची गरज अशी निर्माण झाली की बरेच पेशंट असे यायला लागले की त्यांच्याकडे मोठे ऑपरेशन केल्यानंतर पैसे नसायचे. मग मला डोक्यात कल्पना आली की पतसंस्थेच्या माध्यमातून यांना आपण कर्ज वाटप करू शकतो का, म्हणून पतसंस्था काढली. आणि लायन्स जो ग्रुप होता आमचा तो एकत्र केला आणि लायन्सच्या पूरक असलेला लोकांचा एक पतसंस्था काढली. आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून गरीब होतकरू 50,000पासून 75,000 लाखभर आम्ही कर्ज वाटप करायला लागलो. आणि हळूहळू ती पण डेव्हलप झाली. आता 10 कोटी उलाढाल असलेली पतसंस्था आहे. आणि या पतसंस्थेबरोबरच आता इतका अनुभव असल्यामुळं बहुतेक की गणेश गाडगे साहेबांनी ज्यावेळी पॅनल उभं केलं, चेअरमन आता सांगली अर्बन बँकेचे आहेत, त्यावेळी मला आवर्जून त्यांनी 25 किलोमीटरच्या बाहेरील म्हणून माझी उमेदवारी जाहीर केली. आणि मी खूप चांगल्या मतानं निवडून आलो. माझी सार्वजनिक जीवनातील पहिली इलेक्शन आणि त्यावेळी काहीतरी 11,500 मतं पडली आणि टॉप मतं पडली. आणि त्या मताच्या एकंदरीत जी मतं पडली त्याचं सगळीकडे कौतुक खूप झालं. आणि मला पहिल्यांदाच व्हाईस चेअरमन होण्याची संधी मिळाली.
मी 5-6 वर्ष व्हाईस चेअरमन म्हणून सांगली अर्बन बँकेत काम करू शकलो. नंतर मी बिनविरोध संचालक म्हणून निवडून आलो. एकमेव तुम्ही बिनविरोध झाला होता. एकमेव मी बिनविरोध आलो या 25 किलोमीटरच्या बाहेरील गटात. आणि आता मी डायरेक्टर म्हणून सांगली अर्बन बँकेमध्ये कार्यरत आहे. आणि सार्वजनिक म्हणजे सहकारी क्षेत्रातल्या ह्याचा अनुभव हळूहळू घेतल्यामुळं आमची पतसंस्था चांगली चालायला लागली आणि आता सांगली अर्बन बँकेत सुद्धा एक चांगल्या प्रगतीपथावर आहे. एवढं तुम्ही करत असताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही उंचावर काम केलं, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं, सहकारी क्षेत्रामध्ये काम केलं. एवढं करत असताना तुम्ही राजकारणातही प्रवेश केला आणि माझ्या माहितीप्रमाणे गेल्या जवळजवळ 20-25 वर्षे भारतीय जनता पार्टीचं तुम्ही काम करतायत. भारतीय जनता पार्टीच का निवडले आणखी एवढे पक्ष असताना सुद्धा? त्यावेळी भारतीय जनता पार्टी खूप काही कार्यकर्ते जतमध्ये नव्हते 1995-96ला. परंतु माझे सासरे निवडून आले होते अक्कलकोट मतदारसंघातून आमदार म्हणून. आणि ते जनसंघाचे पासूनचे कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे आणि माननीय कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबांचे अगदी जवळचे आणि कट्टर कार्यकर्ते. आणि ते जतला यायचे, जावयाकडे यायचे आणि आमदार असल्यामुळं इथले जे भारतीय जनता पार्टीशी निगडीत असलेले कार्यकर्ते पदाधिकारी भेटायला हॉस्पिटलला यायचे. मग त्यांची आणि त्यांची इंटरॅक्शन झाली. मी फारसा इंटरेस्ट घ्यायचो नाही, परंतु लोकांचा थोडासा असा ओढा वाटला की डॉक्टरांना आपण पक्षात आणलं तर आपल्याला कुठेतरी एक गॉडफादर बाबासाहेब तानवडेंच्या रूपानं मिळेल. म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि कैलासवासी बाबासाहेब तानवडे हे आमदार माझे जे सासरे त्यांनी सुद्धा माझं नाव सुचवलं. आणि त्यांनी विनंती केली की बाबा इथली गरज आहे आणि भारतीय जनता पार्टी इथं मुळीच रुजलेली नाही आणि तू जरा प्रयत्न केलास जसं त्यांनी अक्कलकोटला रुजवली. घरोघरी फिरून घरोघरी RSSची माहिती देणं, अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांचं पूर्ण विचार तळागाळात रुजवण्याचं काम आमच्या सासऱ्याने केलं. आणि त्यांना अपेक्षा अशीच होती की बाबा तूही या जत तालुका आणि जो अक्कलकोट सारखाच आहे तो कर्नाटक बरोबर आहे, कन्नडी लोक जास्त आहेत, कन्नड बोलणारे लोक सेम सारखं त्याचं आहे, तर तुलाही हे जमेल. म्हणून त्यांनी ते मला थोडंसं प्रेशर केलं आणि मग मी डायरेक्ट भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष झालो. तिथून प्रवास झाला. कसा झाला प्रवास? मग त्यानंतर मी 6 वर्ष तालुका अध्यक्ष होतो. त्यानंतर जिल्हा उपाध्यक्ष होतो अनेक वर्ष, जिल्हा कोषाध्यक्ष होतो, कायम निमंत्रक होतो, प्रदेश कार्यकारिणीवर होतो. नंतर मग आमचे मिसेस थेट नगराध्यक्ष पदासाठी आमचे मिसेस भारतीय जनता पार्टीतून उभारल्या आणि दुर्दैवानं थोड्याशाच मतानं त्या निवडणूक आम्ही जिंकू शकलो नाही. त्यानंतर मग परत अशी संधी आली की बाबा मला तिकीट मिळेल असं वातावरण निर्मिती झाली आणि टायमाला तिकीट मिळालं नाही. कार्यकर्त्यांनी दबाव आणला, तुम्ही अपक्ष म्हणून, आणि अपक्ष म्हणून मला इलेक्शन दिलेल्या शब्दाला जागावं म्हणून ते अपक्ष म्हणून लढवावं लागलं. तो कसा होता अनुभव? आमदारकीचा इलेक्शन प्रचंड तो वेगळा होता आणि खूप ताकद लागायला लागली. कार्यकर्ते एक वेगळ्या प्रकारचे वेगवेगळे माणसं भेटली, वेगवेगळा अनुभव ह्यातून आला आणि माझ्या आयुष्यातली एवढी मोठी ती पहिलीच निवडणूक होती आणि 30,000च्या आसपास मतं पण पडली. आणि ठीक आहे, जे झालं ते झालं, परंतु त्यावेळेपासून सुद्धा पुन्हा मी पक्षाच्या प्रवाहात आलो आणि पक्षानं तुम्हाला केंद्रीय संचालकपदी निवड केली. आणि माझं इतक्या वर्षाचं काम बघून पक्षानं पण दखल घेतली आणि माझी स्वतंत्र संचालक सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे अवजड उद्योगच्या अंडर येणारं हे मोठं खातं आपल्याला महामंडळ आहे, त्या महामंडळाचं एक संचालक पद मला दिलं. आणि त्याचबरोबर डॉक्टर सेल डॉक्टर आघाडी महाराष्ट्र राज्याची भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर आघाडीचा मी सहसंयोजक म्हणून सध्या काम करतोय. आणि पश्चिम महाराष्ट्राची पण जबाबदारी माझ्याकडे भारतीय जनता पार्टीची आहे. अशा पद्धतीनं आता भाजपमध्ये पण मी सक्रिय आहे. हॉस्पिटलमध्ये पण टाईम मॅनेजमेंट करून 500 बेडचं हॉस्पिटल पण आम्ही चालवतोय. त्याच्याबरोबर पतसंस्था आहे, सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, वेगवेगळ्या नर्सिंग कॉलेज आहे, इंग्लिश मिडियम स्कूल आहे, BAMS कॉलेज आहे
जेवढं शक्य आहे ते टोटल लायन्स क्लब आहे 20-22 संस्था आहेत एकूण. हा. तेवढ्या सगळ्या संस्था एवढ्या चालवतात. संस्थेवर काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न माझा चालू. एवढं सगळं करत असताना 30-35 वर्षामध्ये अनेक चांगले अनुभव तुमच्या पाठीशी आहेत. काही वाईट अनुभव असतील ते काय सांगता येईल वाईट तुम्हाला? असं म्हणू नये आता आपण, आणि चांगलेच आठवणी माझ्याकडे राहिलेत. वाईट ज्या काही गोष्टी अनेक घडल्या, वाईट गोष्टी घडलेल्या आपण त्याला विसरून गेलो, त्याच्यावर आपण पडदा टाकला आणि चांगल्या आठवणी कायमस्वरूपी लक्षात ठेवून, जसं प्रचंड ताकदीची माणसं मला बघायला मिळाली भारतीय जनता पार्टीमध्ये, अटल बिहारी वाजपेयीसारखं उत्तुंग व्यक्तिमत्व जवळून बघता आलं तुम्हाला? बघता आलं. आडवाणी- मोदी साहेबांसारखं, मोदी साहेबांनी आमची 2 वेळा मिटिंग घेतली. स्वतंत्र संचालक म्हणून, इंडिपेंडंट डायरेक्टर भारत सरकार, आमची 2 वेळा मिटिंग मोदी साहेबांनी अरेंज केली. एवढ्या मोठ्या आणि उत्तुंग माणसाला अगदी जवळून भेटण्याची संधी आम्हाला मिळाली, हे आमचं भाग्य समजतो. जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्यातील असो किंवा सांगली जिल्ह्यातील एकमेव तुम्ही व्यक्ती आहे की दिल्लीपर्यंत धडक मारला. हो, ते नशीब आपलं. त्यामुळे आता तालुका एक वेगळ्या नजरेतून तुमच्याकडे आता पुन्हा बघू लागलेला आहे. एकदा डॉक्टर आरळी या तालुक्याचे आमदार झाले पाहिजे असं दबक्या आवाजात चर्चा पण सुरू आहे, तुमच्या पण कानावर आले. काय तुमचं काय मत आहे त्याविषयी? संधी मिळाली तर त्यावेळी आपण योग्य भूमिका घेऊ, आणि हा नशिबाचा पण भाग आहे. जसं मागच्या वेळी घडलं तर कुणाच्या नशिबात काय आहे कोणी सांगू शकत नाही. आपण वाट बघणं हेच आपल्याला विठ्ठलाच्या चरणी, विठ्ठल आपल्या पाठीशी आहे, विठ्ठलाच्या चरणी आपण एवढंच म्हणू शकतो, जे काही घडेल ते चांगलंच घडेल. एवढ्या आशेनं आणि अपेक्षेनं आपण बघत राहू. एकंदरीत आज तुमचं 60 वर्षे पूर्ण होत आहेत. आता तुम्ही ज्येष्ठ झाले, त्यामुळं 60 वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीचा आज एक जिल्ह्यामध्ये उत्तुंग भरारी घेतलेल्या व्यक्तीचा आज या ठिकाणी वाढदिवस साजरा होत असताना संपूर्ण तालुक्याला एक अभिमान आहे. ज्येष्ठ झाल्यानंतर काय तुम्ही या तालुक्याला सांगू इच्छिताय किंवा अजून वेगळं काय तुमच्या डोक्यात आहे? सगळ्यात महत्त्वाचं आहे ते प्रत्येकाने आपलं आरोग्य सांभाळावं, आणि आरोग्य चांगलं असेल तर तुम्ही ज्येष्ठ नुसता नावाला ज्येष्ठ असाल, परंतु कार्यरत राहिला तर तुम्ही तरुणच असाल. आणि उत्तुंग असे अनेक डॉक्टर मी बघितलेत की ते 80, 85, 90 वर्षापर्यंत कार्यरत आहेत. तर तसं कायम कार्यरत राहणं हे मला वाटतं माझं एम आहे. शेवटपर्यंत काम करणं, लोकांच्यापर्यंत जाणं, लोकांची सेवा देणं. आणि आता दोन्ही मुलं मोठी झालेत, डॉक्टर झालेत, ते स्वतः त्यांची इंडिपेंडंट प्रॅक्टिस करतात. मुलगा हा डोळ्याचा डॉक्टर म्हणून सिनर्जीला जॉईन झालेला आहे. सूनबाई आहेत ते स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सिनर्जी हॉस्पिटल जॉईन आहेत. मुलगी आहे ती डर्मॅटॉलॉजिस्ट म्हणून चांगली प्रॅक्टिस करते बेंगलोरला. आणि जावई आहेत ते सॉफ्टवेअर इंजिनियर आणि त्या पद्धतीने आहेत. त्यामुळं जे कौटुंबिक ज्या गरजा होत्या किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या होत्या त्या पूर्णतः यशस्वी पार पडलेल्या आहेत आणि मुक्ती झालेली आहे. तसं आणि म्हणून आता आणखीन जोमानं काम करायला काय हरकत नाही, असं एकंदरीत माझे विचार आहेत. ओके, धन्यवाद साहेब. हे होते माझ्या समवेत जत तालुक्याचं एक भूषण डॉक्टर रवींद्र आरळी. तुमच्यासाठी मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. तुमचा आज वाढदिवस अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होतोय. तुम्हाला आमच्या TV1 मराठीकडून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.